काकू, काय ग? काकू सांडगे आहेत का? हो आहेत की. आज काय परीबाईंची डिमांड वाटतं. परीबाई रुसल्यात ना, म्हणून तिच्या आवडीचा स्वयंपाक करते. ते बघ तिथे आहेत. हा हा. तुम्हाला तर माहितीये ना काकू, तिची आधीमध्ये अशी नाटकं सुरू असतात. बघ तुझं म्हणजे हे असंच असतं. एखाद्याला जीव लावलास की मग मागे पुढे बघत नाहीस आणि एखाद्याला दोषी मानलंस की संधीही देत नाहीस. काकू प्लीज. बरं चल, मी येते तुझ्या बरोबर. माझं नक्की ऐकेल ती. शहाणी आहे हो आमची परी. नको काकू, सांडगेची भाजी काम कर आणि तिचा रुसवा गेला की तुम्हाला कळेलच. नक्की जाईल ना? हो, म्हणजे घमघमाट सुटला ना भाजीचा की येईल तुमच्याकडे धावत आणि सांगेल आज काय खाल्लं ते. बरं, हो ये. मला सगळं कळतं. मी तुला यश बरोबर बोलू नाही दिलं ना, म्हणून तू माझ्यावर चिडली. मी पण तुझी आई आहे. मला तुझे सगळे वीक पॉइंट्स माहिती आहे. पाहते अजून किती वेळ माझ्याशी बोलत नाही असते. आता पुढचं सगळं काम हा घमघमाट करेल. आता ती मला म्हणे, आई तू इतकं छान माझ्या आवडीचं बनवणार होतीस का, मला आधी का नाही सांगितलं? जर तू मला आधी सांगितलं असतं तर मी तुझ्यावर रागवलेच नसते. अजून आली का नाही? हेमाने तिला यायला हवं होतं. तिला स्वयंपाकाचा घमघमाट नसेल आला का? एवढं असं काय बे नसलं हिचं. येईल ती आली ना, त्यातच गप्पत आहे. परी, बाळा चल ना जेवायला. परी, सगळं तुझ्या आवडीचं बनवलंय, चल ना जेवायला बाळा. मी तुला सांगितलं ना मला भूक नाहीये. तू मगाशी सांगितलं होतं तुला भूक नाहीये, पण आता तर भूक आहे ना. मला आताही भूक नाहीये. ठीक आहे, तुला भूक नसेल ना तर मीही तुला आग्रह नाही करणार. नको जेवूस. हॅलो, ओजसची आई. हा, मी परीची आई बोलतेय. ओजस जेवला का? नाही जेवलाय ना. हा, अहो काय झालंय ना, मी ना आज सगळं परीच्या आवडीचं जेवण बनवलंय.
पण परीला भूकच नाहीये, त्यामुळे तिला जेवायचं नाहीये. मग सगळं अन्न वाया जाईल ना. तर ओजस जेवेल ना, मी त्याच्यासाठी घेऊन येते. हा हा ठीक आहे, आले मी. हो. हे बघ, तुला लास्ट वेळेला विचारते, तुला भूक आहे ना, जेवायचंय का ओजसला जाऊन देऊन येऊ? एकदा सांगितलं ना मला भूक नाहीये. आज परीला स्वतः आई भरवे. ये. आणि तुला माहितीये परी, ज्यावेळी आपण कोणाला रागवतो, चिडचिड करतो ना, त्यावेळी आपल्याला जास्त भूक लागते. मला अजूनही भूक लागलेली नाहीये. मी तुझी आवडती भाजी केली, सांडग्याची. हे घे. हा हे काय चाललंय? आई तर खायला मिळतं ना, म्हणून हे तुला मस्ती सुचली. 1000 वेळा तुला सांगितलं असा अन्नाचा अपमान करायचा नाही. आणि का मला कळत नाहीये का की यशला फोन करायला नाही सांगितलं म्हणून तू हे सगळं करतेय? तुला एक नाही 1000 वेळा सांगितलंय, यशला फोन करायचा नाही. आता तो तुझा मित्र नाहीये, तो वाईट माणूस आहे. आणि वाईट माणूस कोणाचेही फ्रेंड नसतात, त्यामुळे त्याला फोन करायचा नाही. मी हे सारखं सारखं नाही सांगणार आहे. आणि आता तुला नसेल जेवायचं तर नको जेवूस, मीच तुला नाही वाढणार. बस अशीच. कट्टी. तुला साधा डेस्क लावता नाहीये? येतो, पण ह्या एवढ्या छोट्या जागेमध्ये कसं ऑर्गनाइज करायचं सगळं? ऍक्च्युली सर, आय एम रिअली सॉरी सर. सर, मी यांच्या वतीनं सॉरी म्हणते. ऍक्च्युली त्यांना जे सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलंच नाही. त्यांनी काहीतरी वेगळंच सांगितलं. म्हणजे त्यांनी जे सांगितलं, जे तुम्ही ऐकलं ते त्यांना नव्हतं सांगायचं. त्यांच्या मनात काही वेगळंच आहे जे त्यांनी सांगितलंच नाही. रिक्षा, रिक्षा, रिक्षा. ओके, एकेकाचं लक असतं. ये 100 और 27. साध्या नोटा मोजता येत नाही तुला? तुझ्याहून चांगला हिशोब तर परी कर. पाणी पी. दादा, पटकन एक उकडलेला बटाटा आणा. तू तो बटाटा खा, तुला बरं वाटेल. काही गोड खायचंय? मला असं वाटतं की प्रेम एकदाच होतं आणि माझ्या बाबतीत ते होऊन गेलंय. ती तुझ्या आयुष्यातनं निघून गेलीये यश. मग तू का तिच्या आठवणींना अजून बांधून ठेवलंयस? जे त्रास देतं, जे घुसमट करतं, ते प्रेम नसतं. जे जगायला शिकवतं, चेहऱ्यावर हसू आणतं, सुख दुःखात आयुष्यभर साथ देतं, ते खरं प्रेम असतं. या सगळ्या आठवणीतून जेव्हा तू मोकळा होशील ना, तेव्हा तुला तुझ्या हक्काचा, प्रेमाचा माणूस नक्की भेटेल आणि तू पुन्हा प्रेमात पडशील. हाय नेहा, प्लीज राग सोड नेहा. तुझं मॅजिक वाला स्माइल मिस करतोय खरंच.
माझी बाजू मांडायची एक संधी तरी दे. यशवर्धन चौधरी, जेवायसी इंडस्ट्रीजचा नवा चेहरा, ज्यांनी जेवायसी इंडस्ट्रीचा चेहरा मोहरा बदलला. फक्त म्हणायचं म्हणून मित्र म्हणून नाही, मित्र मानतेस ना, तर सांग ना मनात काय चाललंय. या पगारात माझं घर खर्च नाही होते. खरं तर मी तुला सगळं खरं खरं सांगणार होते, पण मला माहिती होतं की तुला याचा त्रास होईल, म्हणून मी तुझ्याशी खोटं बोलले. पण यापुढे मी तुला प्रॉमिस करते यश, की माझ्या इतक्या खऱ्या मित्राशी कधी खोटं बोलणार नाही. फ्रेंड 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 हिला तर ताप आहे. हॅलो. हॅलो डॉक्टर, मी नेहा कामत बोलतेय. बोला ना. डॉक्टर, परीला जरा बरं नाही वाटत आहे, ताप येतो. कधीपासून? आत्ता सकाळी तर बरी होती ती. काळजी करू नका, मी यापूर्वी तापावर सजेस्ट केलेलं औषध आहे का? हो हो आहे. तोच डोस पुन्हा तुम्ही कंटिन्यू करा. सकाळपर्यंत तिला बरं वाटेल आणि सकाळी आपण बोलूच फोनवर. ओके चालेल डॉक्टर, ठेवते मी. फ्रेंड हां. हॅलो हॅलो डॉक्टर, बोला ना. ती आहे ना, झोपेत बडबडतीये. बडबड म्हणजे नक्की काय म्हणते? फ्रेंड फ्रेंड असं म्हणते. तिचा कोणी फ्रेंड आहे का, किंवा ती कोणाला फ्रेंड वगैरे म्हणते का? हो, तिचा एक फ्रेंड आहे. फ्रेंड अशा वेळी आपल्याला मुलांची मानसिकता समजून घ्यावी लागते. त्या कधी एका व्यक्तीसाठी किंवा वस्तूसाठी आग्रह धरतात आणि त्या मनात घर करून बसतात आणि त्यामुळे ते आजारी पडतात. हा जो कोणी फ्रेंड आहे ना, त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आता भेटायला सांगा. भेटणं शक्य होत नसेल तर तुम्ही फोनवरती बोलून घ्या, चांगलेच परिणाम दिसून येतील. ठीक आहे डॉक्टर, मी प्रयत्न करते. तुला ताप आला होता ना, तर मी डॉक्टर अंकलला फोन केला. डॉक्टर अंकल म्हणाले तिला सांगा औषध घ्यायला. पण जर तू खाल्लं नाही तर औषध कसं घेता येणार बाळा, हो ना? थोडंसं खाऊन घेतेस? बाळा असं वाटतं नको न करूस, थोडंसं खाऊन घे ना. परी अशी न खाता झोपली आणि पुन्हा तिला डायबिटीसचा अटॅक आला तर? हा जो कोणी फ्रेंड आहे ना, त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आता भेटायला सांगा. भेटणं शक्य होत नसेल तर तुम्ही फोनवरती बोलून घ्या. बोल नेहा. नेहा नेहा हॅलो फ्रेंड. अरे बच्चा बोल, कशी आहे तू? फ्रेंड, तुला कसं कळलं मला ताप आलाय? तुला ताप आलाय? हो, पण तुला कसं कळलं? मला नाही कळलं. मी तुला सहज विचारलं तू कशी आहेस, पण ताप कसा आला तुला? तू काही खाल्लंस का बाहेरचं? नाही, आई माझ्याशी वाईट वागली ना, म्हणून मला ताप आला. काय? आई कशाला वाईट वागेल तुझ्याशी? पण ती वागली आहे ना. काय केलं तिने? ती तुझ्याशी बोलूच देत नाही, म्हणून मला ताप आला. म्हणून मी जेवायला पण नाही म्हणाली. तू जेवायला का नाही म्हणालीस परी?
ती जर तुझ्याशी नाही बोलू देत तर मी पण नाहीच म्हणू शकेल ना. असं नाही करायचं बच्चा. तू जेवली नाहीस तर आईला वाईट वाटेल ना. फ्रेंड, तू आईची बाजू घेऊ नको हा. बरं, नाही घेत तिची बाजू, पण आईला तुझी काळजी आहे की नाही? तिचं खूप प्रेम आहे बेटा तुझ्यावर, म्हणून तिने तुला फोन लावून दिला ना. नाही, नाही म्हणजे? फोन इथेच माझ्या बाजूला होता, अचानक लागला. मग मी तुझा आवाज ऐकला म्हणून मी बोलायला लागले. बर, फोन आपोआप लागला या तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवतो, पण आता मी जे सांगेन ना ते नीट ऐकायचं. बोल ना, मी तुझं नक्की ऐकेल. सगळ्यात पहिली गोष्ट, आई तुला जे काही सांगेल ते सगळं ऐकायचं. ओके. दुसरी गोष्ट, तिला न सांगता न विचारता काहीही करायचं नाही. ओके. गुड गर्ल. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट, आई नेहमी तुझी काळजी घेत असते, हो की नाही? सो मग कधी कधी तू ही आईची काळजी घे. पण मी तर छोटी आहे ना, मग मी कशी काळजी घेणार? आता मला सांग, आईची सगळ्यात मोठी काळजी काय आहे? परी आहे की नाही? मग जर का परी खुश असेल, आईने सांगितलेलं सगळं ऐकत असेल, तर आई पण खुश राहणार, हो की नाही? मला आज परीकडून प्रॉमिस हवंय. कसले प्रॉमिस? परीने आता जे काही कबूल केलंय ना ते ती सगळं फॉलो करणार. ठीक आहे, मी प्रॉमिस करते. दॅट्स माय गर्ल. फ्रेंड, तुला अजून एक विचारायचं होतं. बोल ना. फ्रेंड, मी आणि ओजस भांडलो ना, मग आम्ही कट्टी घेतो. मग लगेच 10 मिनिटात बट्टी सुद्धा घेतो. मग तू आणि आई कधी घेणार बट्टी? बोल ना फ्रेंड. हे बघ परी, तू आणि ओजस जेव्हा भांडता तेव्हा थोडा वेळ तुमचं बोलणं थांबतं. तुम्ही एकमेकांशी बोलत नाही, पण तुमची मैत्री थांबते का? नाही. तसंच आमचं पण आहे बच्चा. आमचं बोलणं जरी थांबलं असलं तरी आमची मैत्री आहेच ना, आणि मी ती मैत्री कधीच तुटू देणार नाही. फक्त असं बोलू नको, प्रॉमिस पण कर. प्रॉमिस. थँक्स फ्रेंड. चल फ्रेंड, आता खूप रात्र झालीये. सगळ्यात आधी तर तू जेवून घे आणि शांतपणे झोप. आपण उद्या सकाळी बोलूया. ओके, गुड नाईट. बाय. बाळा, हे बघ, मी तुझ्यासाठी जेवण परत गरम करून आणलंय. थोडंसं खाऊन घेतेस ना? बाळा, असं हट्ट नको ना करू प्लीज. ठीक आहे, तू म्हणते तर खाते थोडं. शहाणं बाळ माझं. तुझी आवडती भाजी केली आहे ना? परीच्या बाबतीत हे जे काही चाललंय ना ते बरं नाहीये. तिने यशमध्ये असं गुंतून जाणं योग्य नाहीये. तू मोठा माणूस आहे, आज इथे आहे म्हणून परी त्याच्याशी बोलू शकतेय. उद्या तो जगाच्या दुसऱ्या कुठल्या कोपऱ्यात निघून गेला तर? त्याला भेटणं किंवा त्याच्याशी बोलणं शक्य झालं नाही तर ती काय करणार? पुन्हा पुन्हा असा ताप घेणार? आत्तापासून विचार करता यावर एकच उपाय, यशपासून जास्तीत जास्त दूर होणं. मग त्यासाठी त्याच्या कंपनीतील नोकरी सोडावी लागली ना तरी चालेल. आई अगं काय करते? मला खूप भूक लागली, पटकन बनव ना. हो बाळा, हे घे.